गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. अण्णा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, असंच मी एकदा कन्याकुमारीला गेलतो फिरायला. वा वा. अशीच लहान लहान पोरं माझ्या भोवती गोळा झाली. म्हणजे लांबू का आम्हाला हिमालयातलं सफरचंद खायचंय. आला का म्हणलं एकाच मिनिटात तिथनं नेम धरला कन्याकुमारीतनं डायरेक्ट हिमालयाला सफरचंद उडावलं. तिथनं गरंगळत कन्याकुमारीला सफरचंदाचा ट्रक आलता. तुम्ही काय सांगताय, तुमचं काय सांगू नका. देश विदेशातली माणसं भाऊच ऐकतात. तू कोण लागून गेला? हा वैशाशी कसलं मार्गदर्शन घ्यायचं आम्हाला तरी कळू दे की. मार्गदर्शन बी घ्यायचं, दुसरं बी काम एक असं की मला आलं एक स्थळ. बर, त्या स्थळाचं म्हणणं आहे की त्यांना शेतकरी नवरा चालतो. म्हणजे मीच पुढच्या महिन्यात व्याख्यान रिपीट करायचं म्हणता. नाही नाही नाही, मला बिलकुल एक वर्षभर तारखा माझ्या खाली नाही. नाही नाही, सगळे डायरी खालीच आहे रामभाऊ. कोणीच्याच गावात रामभाऊला डायरी भरलेली आहे. नाही नाही, मोकळ्या तारखाच्या. ठीक आहे, घ्या काळजी. अंतयात्रेला आलो असतो, पण 2 व्याख्यान पेंडिंग आहेत आजच्या दिवसात, तिकडे जातो. अरे पहिलेच 3 महिन्यात व्याख्यान म्हणतो 2 पेंडिंग. तुमची आजीची आजी वारली, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कस काय झालं का नाही नवरदेव? आता जोरात दिसतोय का ह्यो आज? बुके घेतला पाहुण्याला. शशा, हे काय अवतार केला? इम्प्रेशन टाकणं. काय अवतार केलाय? तुला कळलं नाही तू काय केलंय ती? काय केलंय तेव्हा? मी चपलीने थोबाड हाणेला. इम्प्रेशन पाडाय नको का पाहुण्या? काय झालं, त्यांनी जी कार्यक्रम ठेवला होता का व्याख्यान, त्याची आजी मेली. आजीची आजी आजीची आजी मेली आणि मग आम्ही इथंच होतो, नव्हतो गेलो. नाही ती म्हातारी मेल्याचं दुःख नाही बरं का आम्हाला, पण रामबाचं व्याख्यान नाही झालं पाहिजे. केवढा झाला याला ऊसातलं ज्ञान आपल्याला विसरत चाला. गाव गोळा नका करीत जाऊ तुम्ही. गाव नाही, आपण तिघ तर आहे आता इथं तुम्हाला बोलावलं. अहो सुभासराव, यांना गावाकडची शेती परीक ठेवून इथं आले. ते कृषी तज्ञ एवढा बोलावलाय, यांना काय शेती कळते? अहो मुळात बियाणं तुमचं खराब आहे. ते नारळ दिसतात का नाही? नारळ सुद्धा सगळं आपलं. ही सुरूची बाबा ही सगळी आपली. तिकडे बघा, आता तिकडे बघा, ती लांब फलाट दिसते का नाही? ती सगळं नारळ फिरा, ती सगळं आपलंच. ती पपईच्या बागा, हे अलीकडचं होय. ही फुलं सुद्धा. हा, ही काँग्रेसाचं आपलं नाही, ते शेजाऱ्याचं. त्याला काय पिकवायचं जमत नाही. माझ्यासारखं त्याला काय इथे डोबाल. छोट्या स्टॅच्यू आम्ही प्लॅनर या चोगाला शपथ आहे तुझी काकी मराल. तुला सांगता येत नाही काय? समजून सांगता येत नाही त्याला? मला काय माहित नाही. असलं कोणी डोक्यात घातलं? मी गेलो का नाही, मी बोलू कसा थरथर कापतोय बघा. ए गाडम्या, तुझ्या बापानं अशी माती लावलेली का रे? एवढी माती लागते का त्याला? कुठं तर बुरकाट लावतोस काहीतरी. तोंड का खाली घातलंय आता? मागा जर आराम खाल्ला असशील. तुमच्या बापाच्या घरची पेंड आहे वर. ए गोम्या, मी काय गावच्या पोलीस पाटलाला बोलतोय? तुलाच बोलतोय. तोंड वर काढ. ए नासक्यावर बघ की आता रे.